नवी मुंबई प्रभाग 18 के युवा नगर सेवक निशांत भगत ने आज अपने जन्मदिन को अनोखे अंदाज में मनाया। इस अवसर पर कई खेल स्पर्धाएं आयोजित की गई, जहां बड़ी संख्या में युवाओं को प्रोत्साहन देते हुए नगर सेवक निशांत भगत ने अपना बर्थडे सेलिब्रेट किया। वाशी में आयोजित इस भविष्य चिंतन कार्यक्रम में असंख्य समर्थकों, युवाओं और नगर सेवकों ने उन्हें जन्मदिन की शुभेच्छा दी। युवा नगर सेवक निशांत भगत ने आभार के बदले सभी शुभचिंतकों को महानगर पालिका की बजट बुक भेंट दी। उपहार और फूलों के बदले बजट बुक देने का अपनी तरह का यह अनूठा प्रयोजन देखने को मिला। युवाओं ने अपने चहेते नेता के लिए यहाँ केक भेंट दिया, जिसे काटते हुए नगर सेवक निशांत भगत ने सबका प्यार आशीर्वाद ग्रहण किया। युवा नगर सेवक निशांत भगत ने कहा कि हम जिस शहर में रहते हैं वहाँ क्या विकास होने वाला है, नवी मुंबई मनपा का विजन क्या है, उस पर टैक्स का कितना पैसा खर्च होने वाला, यह सब जनता को जानना चाहिए। नगर सेवक निशांत भगत ने कहा कि हमने मनपा की बजट बुक भेंट देकर नागरिकों को इस संदर्भ में जागरूक करने की पहल की है। जन्मदिन पर जनसेवा के इस अनूठे प्रयास की जमकर सराहना हो रही है। निशांत भगत ने जन्मदिन पर शुभकामना देने वालों के प्रति आभार जताते हुए नई पहल पर क्या कुछ कहा, सुन लीजिए। ॲमेचर पिकलबॉल असोसिएशन ठाणे यांच्या माध्यमातून ह्या नवी मुंबई शहरामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या पिकलबॉल स्पर्धेची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आपण बघत असाल तर देशामध्ये, राज्यामध्ये, या शहरामध्ये पिकलबॉलची खेळणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे। चांगला ट्रेंडिंगला असलेला हा पिकलबॉलची गेम ही खऱ्या अर्थानं जसं आपण सोसायटीमध्ये पहिले बॅडमिंटन खेळायचो किंवा एखाद्या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेबल टेनिस खेळायचो, त्याच्यातला एक हा प्रकार आणि त्याच्या या खेळासाठी अनेक लोकांच्या मनामध्ये या खेळाप्रती आवड निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच या खेळाला प्रमोट करण्यासाठी या ॲमेचर पिकलबॉल असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात ही असोसिएशन स्थापना झाल्यानंतर आमचे अध्यक्ष मनोहर डुमरे साहेब जे ठाण्याचे नगरसेवक आहेत, तसेच आमचे सचिव श्री सचिनजी मोरे साहेब यांच्या गाईडलाईनखाली ही असोसिएशन स्थापन झालेली आहे आणि ह्या पिकलबॉल स्पर्धेला किंवा या गेमला जो रेकग्नाइज जे भेटलं पाहिजे जिल्हा स्तरावर आणि केंद्र राज्य स्तरावर आणि नॅशनल स्तरावर, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील। त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या स्पोर्ट्सचे इव्हेंट होतात, ज्याच्यामध्ये महापौर चषक होत असतो, त्याच दरम्यान ह्या स्पर्धेचंही त्यामध्ये समावेश व्हावा म्हणून ऑलरेडी मी आमचे क्रीडा युवक कल्याण समितीचे अध्यक्ष सभापती गिरीजी म्हात्रे यांनाही सांगितलेलं आहे। सागरजी नाईक साहेब यांच्या कानावरही टाकलेलं आहे की या शहरामध्ये आपण नवी मुंबई शहर हे खऱ्या अर्थानं आपण 21व्या शतकातलं शहर म्हणून आपण मानतो, नियोजित शहर म्हणून आपण मानतो। या शहरामध्ये प्रत्येक खेळ हा खेळला गेला पाहिजे आणि खेळाच्या माध्यमातून सर्व धर्मातील, सर्व बांधवातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। माझं आव्हान असेल नवी मुंबई शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या पिकलबॉल स्पर्धेसाठी आवश्यक निधी हा खऱ्या अर्थानं शासनाच्या माध्यमातून तयार झाला पाहिजे आणि हे पिकलबॉलचे जे ग्राउंड्स आहेत तेही तयार झाले पाहिजे आणि त्या खेळाच्या माध्यमातून प्रत्येकाला आपलं शरीर सदृढ ठेवण्यासाठी या ठिकाणी हे मैदानं उपलब्ध झाली पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळायला आलेल्या प्रत्येक खेळाडूचं मी मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं आपण या स्पर्धेला वाव द्यावं अशी अपेक्षा करतो। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।